नमस्कार, मी अंजली पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मराठवाड्याचे पारंपरिक आमरस धिरडे। मराठवाड्यात घरोघरी हे धिरडे उन्हाळ्यात आमरसासोबत खाण्यासाठी बनवले जातात। तर असे धिरडे बनवणं खूप सोपं असतं, फक्त याच्या साहित्याचं प्रमाण अचूक असलं पाहिजे आणि घरीच अवेलेबल असलेल्या सर्व साहित्यामध्ये हे धिरडे बनवता येतात। तर यासाठी लागणारं साहित्य अगोदर आपण पाहू। तर इथे एका छोट्या वाटीनी 1 वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच वाटीनी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनी पाव वाटी इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही भांड्याने मेजरमेंट केलं तर त्या भांड्याने 1-1 भांडं इतकं गहू आणि ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि पाव भांडं बेसन पीठ घ्यायचं। त्यानंतर छोट्या चमच्याने पाव चमचा इतकी हळद आणि चवीपुरतं मीठ। हळद ही ऑप्शनल आहे, कलर येण्यासाठी इथे वापरलेली आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। तर काही जण कांद्याऐवजी बारीक वाटलेली लसणाची पेस्ट वापरतात। त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे मोठ्या चमच्याने 2 चमचे इतकं तेल आणि एक स्मॉल साईजचा कांदा घेऊन त्यावरचं साल काढून त्याला खालच्या बाजूने असं कापून घेतलेलं आहे। तर ह्या कांद्याचा वापर आपण धिरडे ज्या तव्यावर बनवणार आहोत त्या तव्याला तेल लावण्यासाठी करणार आहोत। तर इथे एका भांड्यामध्ये ज्वारीचं पीठ घ्यायचं, त्यानंतर गव्हाचं पीठ, त्यानंतर डाळीचं पीठ किंवा बेसन, त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं। नंतर या धिरड्यांना कलर येण्यासाठी हळद टाकायची। तर ही हळद ऑप्शनल आहे, काही जण टाकत नाही। काही जण यामध्ये जिरे किंवा जिऱ्याची पावडर पण टाकतात। मी इथे जिऱ्याचा वापर केलेला नाही कारण आमच्याकडे धिरड्यामध्ये जिरे टाकत नाहीत। आता एका चमच्याच्या साहाय्याने हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर या पिठामध्ये हळूहळू पाणी टाकत धिरड्यासाठीचं बॅटर बनवून घ्यायचं। तर हे बॅटर बनवते वेळी एका चमच्याच्या किंवा विस्कच्या साहाय्याने तुम्ही हे बॅटर मिक्स करू शकता। तर हे बॅटर आपल्याला एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे, यामध्ये थोड्याही गाठी राहू द्यायच्या नाहीत। हे धिरडे एकदम जाळीदार बनावेत यासाठी यातील पिठाचं प्रमाण एकदम अचूक पाहिजे। हे धिरड्याचं बॅटर या कन्सिस्टन्सीचं बनवण्यासाठी ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 6 वाट्या इतकं पाणी मी इथे घेतलेलं आहे। तर धिरडे हे डोशापेक्षा थोडेसे जाड आणि उत्तप्पापेक्षा थोडेसे पातळ असतात। तर त्यासाठी आपण इथे या कन्सिस्टन्सीचं बॅटर करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत। जर तुम्हाला कांद्याऐवजी लसूण वापरायचा असेल तर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक वाटून तुम्ही यामध्ये घालू शकता। तर आता हा कांदा आपण यामध्ये घालून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मिक्स करून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे। आता 15 मिनिटांनंतर आता आपण धिरडे बनवायला सुरुवात करू। त्यासाठी हा कांदा घेऊन तो तेलामध्ये असा बुडवून घ्यायचा। त्यानंतर या कांद्याच्या साहाय्याने असा वरच्या बाजूला धरून आपण या तव्याला तेल लावून घ्यायचं। इथे मी हा नॉनस्टिक तवा मीडियम फ्लेमवर मीडियम तापवून घेतलेला आहे। पारंपरिक पद्धतीमध्ये हे धिरडे बनवण्यासाठी स्पेशल असा उथळ तवा असतो, तो लोखंडाचा असतो। तो तवा माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी इथे नॉनस्टिक तवा घेतलेला आहे। त्यानंतर एखादा अशा प्रकारचं भांडं किंवा वाटी घेऊन त्यामध्ये आपण हे धिरड्याचं पीठ घेणार आहोत। इथे धिरडे बनवण्या अगोदर हे लक्षात घ्यायचं की आपला तवा हा मीडियम तापला पाहिजे, त्यामुळे धिरडं छान जाळीदार होईल। नंतर या भांड्यामधून हे धिरड्याचं पीठ अशा प्रकारे ओतत जायचं, एकदम गोल गोल असं धिरडं बनवून घ्यायचं। हे पाहू शकता आपल्या तव्याचं टेम्परेचर एकदम बरोबर असल्यामुळे आपल्या धिरड्याला छान जाळी सुटत आहे। त्यानंतर यावर एक प्लेट झाकून ठेवायची, त्यामुळे आपले धिरडे मऊ व्हायला मदत होईल। आता जवळपास 1.5 ते 2 मिनिटांनंतर आपण यावरची प्लेट एका कापडाच्या साहाय्याने उघडून पाहू। नंतर एका चमच्याच्या साहाय्याने याच्या सर्व कडा सोडवून घेऊ। जर याच्या कडा व्यवस्थित सुटत असतील तर धिरडं खालच्या बाजूने छान भाजलं गेलेलं आहे। हे पहा, आपण आता याला उलटून घेऊ। हे पहा, आपलं धिरडं एकदम छान भाजलेलं आहे आणि छान जाळीदार पण झालेलं आहे। तर धिरड्याला दुसऱ्या बाजूने खूप जास्ती भाजायची गरज नसते कारण धिरडं पातळ असतं, त्यामुळे धिरड्याला दुसऱ्या बाजूने थोडंसं भाजून घ्यायचं। हे पहा, अशा पद्धतीने भाजलं पाहिजे। तर आता आपण हे धिरडं काढून घेऊ।
पारंपरिक पद्धतीमध्ये तव्याला कांद्याच्या साह्याने तेल लावतात, पण तुम्हाला जर कांद्याचा वापर करायचा नसेल तर ब्रशच्या साह्याने पण तुम्ही तेल लावून घेऊ शकता। पण कांद्याचा वापर करून तव्याला तेल लावल्यामुळे धिरड्याला कांद्याचा छान फ्लेवर येतो। तर अशाच पद्धतीने आपण सर्व धिरडे करून आणि भाजून घेणार आहोत। तर धिरडे हे मऊच असतात, दोशाप्रमाणे ते कडक नसतात। तर धिरडे बनवून पूर्ण भाजून होईपर्यंत आपल्या गॅसची फ्लेम मीडियमच असली पाहिजे। तर अशा पद्धतीने हे धिरडे तुम्ही नक्की करून पहा आणि धिरडे कसे झाले ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच काही नवीन रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर मला ते कमेंटद्वारे नक्की लिहून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशाच पद्धतीने आपण सर्व धिरडे इथे बनवून घेणार आहोत। इथे आपले सर्व धिरडे बनून तयार आहेत। तर पारंपरिक पद्धतीने आमरस कसा बनवायचा आणि तो कोणत्या पद्धतीने खायचा त्यामुळे त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत, ती रेसिपी मी अगोदरच अपलोड केलेली आहे। तर तुम्ही आमरसासोबत खाण्यासाठी अशा पद्धतीचे धिरडे नक्की बनवून पहा। तर लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।